नर्मदे सकाळचे हर. 7:30 वाजलेत. रात्रीचा मुक्काम चालायला हा सुरुवात केली. दुपटा संगमावर होता. हे ठिकाण दुर्वास आनंदी नदी ऋषी यांची तपोभूमी संगम म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदे हर. सकाळ सकाळ येथेच आपली नित्यकर्मे उरकून सकाळी साधारण 7 वाजता येथून चालायला सुरुवात केली. आजचा आपला परिक्रमेतील 70वा दिवस. आजचा आपला व्हिडिओ हा संपूर्ण परिक्रमेतील खास व्हिडिओपैकी एक असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा शेवटपर्यंत पाहावा. म्हणजे परिक्रमेत काय काय पाहायला मिळते, कसे रस्ते असतात, कुठून जावे लागते, याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. तुमचा वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ज्यावेळेस आश्रमातून बाहेर पडलो त्यावेळेस सूर्य अगदी वर आलेला होता आणि एका पायवाटेनं शेताच्या मधून चालायचे होते. सूर्य जरी वर आला असला तरी धुक्याची चादर पृथ्वीवर पसरलेली होती. थोडीशी थंडीही लागत होती, परंतु अंगात गरम कपडे असल्यामुळे आणि झपाझप चालण्यामुळे थंडीचा तेवढा प्रभाव जाणवत नव्हता. ही पायवाट पुन्हा एकदा एका डोंगराच्या कडेने मैयाच्या किनाऱ्यावर घेऊन जात होती. कधी मैयाचा किनारा, परत थोडासा दूर, परत मैयाचा किनारा, असं आता सारखं चालूच होतं. चांगल्या प्रकारे वनश्री होती, हिरवेगार डोंगर होती, विस्तीर्ण असं घनदाट जंगल होतं आणि त्यामध्ये अत्यंत मोठी अक्राळ विक्राळ रूप धारण केलेली मोठमोठी झाडे देखील होती. या झाडांमधून वाट काढत काढत मैयाच्या तटाने आज चालत होतो. मैया आणि मी, आम्ही दोघेच एकमेकांना या वाटेवर सोबती होतो. त्यामुळे भीती वाटायचा प्रश्नच नव्हता. आमच्या दोघांमध्ये निरंतर संवाद चालू होता. काही वेळाने तोच रस्ता परत एकदा शेताच्या बांधावरून चालू झाला. बाजूला मोठे घनदाट जंगल होते आणि उजव्या हाताला मैया. हा शेतातील रस्ता एका माळरानावर घेऊन गेला, जेथे काहीच नव्हते. पुन्हा एकदा मैयाच्या तटावर घेऊन आला आणि या दगडगोट्याच्या रस्त्यामधून चालायला सुरुवात झाली. हे दगडगोटे आज दिवसभर असणार होते. कधी कमी तर कधी जास्त तर कधी जरा अतिच, अशा प्रमाणात या दगडगोट्यांचा आजचा प्रवास असणार आहे. सकाळच्या आश्रमामधून निघताना माताजीने एक सफरचंद दिला होता. येथे एका ठिकाणी थांबून तो सफरचंद खाल्ला, कारण साधारण 11-12 किलोमीटरपर्यंत कोणतेही गाव किंवा आश्रम वगैरे नव्हतेच. आश्रम तर साधारण 15 किलोमीटरपर्यंत कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे सोबत असलेले बिस्किट आणि त्या मातेने दिलेले सफरचंद एवढेच सोबत होते.
त्यामुळे भुकेचा प्रश्न तर मिटला होता. आमचा निरंतर संवाद हा चालूच होता. अशी कठीण अशी वाट होती. त्यानंतर काही वेळासाठी एक विस्तीर्ण असं जंगलही लागलं. काल किरण महाराजांबरोबर बोलत असताना त्यांनी सांगितलं की शूलपाणीचा चुलत भाऊ म्हणून या जंगलाचा उल्लेख केला होता. अगदी तसंच केळाचं झाड होतं. भलं मोठं जंगल होतं, विस्तीर्ण, आणि त्यातून ही पायवाट डोंगरावर चढत होती, पुन्हा खाली उतरत होती. असं निरंतर चालूच होतं. ज्या लोकांना परिक्रमा करायची आहे किंवा विचार करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच मंडळी मंडला मार्गे न येता मधल्या मार्गे जातात, परंतु खरे सौंदर्य परिक्रमेतील ते या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण येथूनच बऱ्यापैकी मैयाच्या तटाने एकांतात मैयाशी गप्पा मारायला भेटतात. कारण बरीच मंडळी त्या साईडने गेल्यामुळे इथे आपण एकटेच असतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेटवर्क नसते. त्यामुळे तुम्ही कोणाला बोलूही शकत नाही. संवाद फक्त मैयाचा आणि तुमचा असतो. पुन्हा एकदा तट सोडून थोडा वेळ चालावे लागले आणि पुन्हा मैयाच्या तटावर येऊन भेटलो. हे तट सोडणे आणि तट जोडणे ही नेहमीचीच होती. काही वेळाने दुपारसाठी साधारण 1 वाजता फडकी संगम येथे येऊन पोहोचलो होतो. येथे दादा परमहंस आश्रमामध्ये दुपारचा प्रसादी ग्रहण केला. त्यांनी अगदी प्रेमाने या प्रसादी बनवला होता. 2:20 दुपारचा दुपारचा प्रसादी करून चालायला सुरुवात. साधारण 2:30च्या सुमारास पुन्हा चालायला सुरुवात केली. आणि रस्ता हा असा होता, मैयाच्या तटाने. जिथे पाय टाकायलाही थोडासा विचार करून टाकावा लागत होता. अशी भली मोठमोठी दगडे मैयाच्या तटांमधून होती आणि त्यातून पायवाट एकेका दगडावर पाय ठेवत ठेवत थोडा जरी तोल गेला तरी काय होऊ शकतं याचा तुम्ही अंदाजा घेऊ शकता. त्यामुळे तोल सांभाळत दगडावरून वाट काढत काढत पुढे सरकत होतो. एका ठिकाणी तर 90 अंश खाली असे वरून जवळजवळ एक परसभर म्हणजे साधारण 10 ते 12 फूट खाली उतरावे लागले. तिथे कोणती पायरी वगैरे नव्हती. परंतु साधारण 4:30च्या सुमारास मला एका ठिकाणी म्हणजेच बसगडी येथे पुण्यस्मृती सेवा समितीचे आश्रम दिसले. आणि 4:30च्या नंतर साधारण पुढे 6 किलोमीटर अंतर होते कोटराईला जाण्यासाठी. त्यामुळे पुढे न जाता 4:30 वाजताच या आश्रमामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून पुढच्या रस्त्यामध्ये असलेले जंगल
मध्येच अंधार पडू नये आणि गैरसोयी होऊ नये या उद्देशाने येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. येथे येऊन आसन वगैरे लावले आणि थोडा वेळ मैयाच्या तटावर येऊन बसलो. मैयाबरोबर संवाद साधायला. त्यानंतर मैयाची पूजा वगैरे केली, चहा वगैरे घेतला आणि साधारण 8च्या सुमारास रात्रीचा प्रसादी ग्रहण केले. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. असाच काही नवीन प्रवास, मैयाशी साधलेला नवीन संवाद यांच्याबरोबर गप्पा मारत मारत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. नर्मदे हर.